त्या गावाला माझं कीर्तन होतं, गाडगे बाबांच्या गावाच्या शेजारी. तिथं माझ्या सोबती नेली होती मग मी 2-3, माझं गाव तिथून जवळच आहे 2-3 किलोमीटरवरच. मी सोबती नेली तिथं. तिथं नेल्यानंतर मी तर काही कुठे जेवण घेत नाही. ते पूर्णाचं असो का तिकडे काय असो, काय घालत असेल तर मी काही ज्या ठिकाणी माझी हे राहते ना त्या ठिकाणी मी अन्न घेत नाही. हा नियम आहे माझा. कारण एक नियम मी बांधून आहो या नियमाला. बाकी महाराज बांधून असतील मला असं वाटत नाही. मी त्यांची इतसा काही वाख्याने करत नाही. मला त्यांचं काही घेणं देणं नाही. आपली आपण करावे सोडवणं, मी माझी सोडवण करतो. कारण महाराजांनी म्हटलेलं आहे, तुकाराम महाराजांनी काय म्हटलेलं आहे, जिथे कीर्तन करावे तिथे अन्न न सेवावे, माळ घालू नये गळा, बुक्का लावू नये भाळा, तट्टा ऋषभाशी दाना, दान मागू नये दाना, तुका म्हणे द्रव्य घेती आणि देती तेही नरका जाते. हा मी लिहिलं का अभंग? महाराजांचा अभंग आहे. जिथे कीर्तन करावे तिथं अन्न न सेवावे, तिथलं अन्न घ्यायचं नाही. मग आता कोणी बाहेर दुसऱ्या ठिकाणी जर समजा व्यवस्था जर केली, आता मला असं काम पडते दूर दूर, मला बुलढाण्याला इकडे तिकडे समजा माझ्या कीर्तन आहे, इकडे संसरला, चंद्रपूरला, ताडोबाच्या पाशी एक कोल्हारी म्हणून आहे, त्या ठिकाणी कीर्तन होतं माझं. वाघायच्या दाढीतच समजा म्हणायचं 2 दिवसाचा कीर्तन होतं. त्या ठिकाणी गेलो तर मग असा थोडासा प्रॉब्लेम येते. मग काय करायचं, तर मग दुसऱ्याची ठिकाणी दुसरं जे घरचं त्याच्यात त्या घरी आपण जेवण करायचं. पण ज्या ठिकाणी शिवाय त्या ठिकाणचं जेवण घेत नसतो मी. मग आणि तेवढं हे सांगितलेलं आहे नाही का, जिथे कीर्तन करावे अन्न न सेवावे, बुक्का माळ घालू नये गळा. म्हणजे जिथं आपण केल्यानंतर जी आता तुम्ही म्हणसाल का नाही आमच्या गळ्यात माळ घाला बुक्का लावा, ते नाही करत आपण. तुम्हाला करायचं असेल तर चांगले माझ्यापेक्षा जे काही संत मनाचे साधू संत असतील त्यांच्या चरणी जायचं आणि तुम्ही गुरु करायचं. मी तेवढा रिकामा मी करून घेणारही नाही, नाही का. हा हे मग ते सांगितलं तुकाराम महाराजांनी, बुक्का लावू नये बाळा, माळ घालू नये गळा, तट्टा ऋषभाशी दाना, ऋषभ म्हणजे बैल. त्यावेळी ती मारली चिक्का ऍक्सिडेंटचं नव्हतं, त्यावेळेस बंडी बैल किंवा नाही का त्यावेळी रिंगी घेऊन जायला लागे. त्यावेळेस मग नेल्यानंतर तट्टा ऋषभाशी दाना म्हणजे ऋषभाला चारा, आणि घोड्यानं जर गेलं त्याला दाना स्वतः धरून घेऊन जायचा, तिथं मागायचा नाही. एवढा नियम होता. तुका म्हणजे दान मागूनही जाणार, दान मागवायचं नाही, जे देतात ते घ्यायचं नाही. आणि जो मागतलं का जो देते आणि घेते ते दोघंही नरकात जाते. हा नियम आहे. जेवढं द्यायचं आहे सात्विक भावानं तेवढं टाकून द्यायचं, आटपलं का मनातून द्यायचं. म्हणून असं आहे नाही का. अशा प्रकारे हे जे आहेत समजा महाराज आपल्या ह्याच्यामध्ये बाधा आणणारे आहेत समजा महाराज नाही का. मग झालं, मग माझ्यासोबत आले ते 2 जण. मी म्हणजे मागं टाळ वाजवले पाहिजे ना आपल्या, आणि म्हणणारे मनासाठी गेल्यानंतर मग ते जेवण करायला बसले. बसल्यानंतर त्या माऊलीनं ते नागपूरची होते, ते नागपूरहून ते जसा दर भागवताला 1 दिवस घेता. भागवताचा नियम आहे जसं आपल्या इथे आता समजा मनाचा आपण जर केला नाही आपण पूर्ण जेवण पण थोडा थोडा अल्पाहार जरी दिला ना प्रत्येकानं तर पंक्तीचं पुण्यफल प्राप्त होते. लक्षात ठेवा, पंक्तीचं संतांना जे जेवण घालतो ना आपण त्याचं पुण्यफल प्राप्त होते. तुम्ही येऊ शकत ना त्याच्याबद्दल नाही वाद, पण एका पंक्तीचं पुण्यफल प्राप्त होते. जो तिथं पोटभर जेवीन समजा जे पुण्य तिथं मिळते ते तिथं त्याला मिळते. आणि त्या माऊलीनं स्वयंपाक तिथं पेशंट येत होते फक्त भागवताच्या 1 दिवस घेण्यासाठी. आणि पंगत बसली माझ्यासोबत, मी असं बसलो त्याच्यात. तर ते ताट मोठं होतं, या आरतीपेक्षाही मोठं ताट होतं. त्या ताटामध्ये एवढे पक्वान नव्हते, पूर्णाच्या पोळीपासून तुपाच्या वाटीपासून सर्व 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 टोटल एवढं भरलं ते सर. त्याच्यातलं काय खावं काय नाही ते. आणि ते 2 जण नेले ना ते माझ्याकडे एकसारखी अशी पाय माझ्याकडे एकसारखी. मी म्हटलं तुम्ही पाहू नका माझ्याकडे, तुम्ही त्याच्याकडे पहा. म्हणजे त्याचा म्हणण्याचा अर्थ का याच्यातलं पहिला काय कोणता घास घ्यायचा नाही का, ते तुम्ही पहा. म्हटलं काय करायचं आहे ते म्हणत होते मालक मला. मी म्हटलं नाही मी नाही घेत, म्हटलं मी माझं पाहतो तुम्ही ते. तर अशा प्रकारे म्हणजे संतांच्या सोबत जर गेलं ना तर काय खाव हे पंचवीत येते नाही का. 1 दिवस माळ घातली तर संती म्हणतात, माणसानं माळ घातली तर संत म्हणतात नाही का. एका दिवसानं एवढं महत्व आहे. मग तो नामधारक तो नामधारक आहे. मग असे त्या नामधारकाच्या मधामध्ये काय कसं असे हे ठेवणारे असते. आता एकानं काय केलं, आता कसं आहे हे नाम हे आड येणारे कसे असतात माहित आहे का.
जसं समजा तुम्ही जेवण करत आहे, एका जणाला जेवण केलं, जेवण करायला बोलावलं, एका जणाला जेवण करायला बोलावलं, त्याला मस्त पंचपक्वान्नाचं वाढलं आणि मस्त बढियापैकी अशी गुलाबजामुनची वाटी त्याच्या समोर ठेवली. मस्त त्याचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर काय, गोड खावं लागते समजा म्हणायचं. ते गुलाबजामुनची वाटी वाटच पाहत होती याची, नाही का. ते गुलाबजामुन जास्त भाजल्यामुळं त्याचा काळपटपणा त्या पाकामध्ये उतरतो, दिसते. आता याचं जेवण झालं, थोडासा अंधुक प्रकाश होता म्हणून मी लाईट करून लावलं तुम्हाला. म्हणून त्यावेळेस अंधुक प्रकाश होता, तर अंधुक प्रकाशामध्ये त्याला काही जास्त थोडं दिसलं नाही, थोडं काळपट त्याला असं वाटलं. आणि त्याच्यामध्ये काय होतं, तो माशी हाकलात होता असं समजा म्हणाचा. आणि त्याच्यामध्ये ते काळपटपणा वाटलं, त्याला असं वाटलं याचं सालपट असेल ते, नाही का. त्यानं काय केलं, त्याच्यातले गुलाबजामुन तर खाल्ले, त्यातला जो पाक होता तो धरला, वाटी सहित केला आणि त्याच्यात होती ती माशी. माशी होती, ते माशी आतमध्ये गेली. त्याला जाणवली का आपल्या पोटामध्ये माशी गेली, नाही का, साधी माशी. आता ती आतमध्ये गेली तर तिचं कार्यक्रम करतेच ते. ती माशी आतमध्ये कधीच राहत नाही, लक्षात ठेवा. माशी तुमच्या पोटात गेली ना, ती वाली माशी फक्त एक. बाकीच्या माशा नाही म्हणत मी. साधी माशी आपल्या इथे नाही का, गुळावर बसणारी, ती माशी आतमध्ये गेली तर ती आतमध्ये माशी राहतच नाही. याला जावं लागलं बाहेर. जेवढंही त्यानं खाल्लं होतं पक्वान्न तेवढंही त्याने बाहेर टाका लागलं, नाही का. म्हणजे याचा अर्थ असा का ते स्वतः तर करत नाहीत काही अधर्मी लोक, पण दुसऱ्याला करू देत नाहीत. ही माशी तशीच आहे, स्वतः तर आतमध्ये राहत नाही, पण जे जेवलेलं आहे ते आतमध्ये ठेवत नाही, बाहेर फेकायला लावते. असे हे अधर्मी लोक आहेत. मग यांच्यापासून आपण सावध राहा, नाही का. याच्यापासून सावध राहायला पाहिजे, नाही का. हे याच्यापासून सावध कर. कंजूशी करायची नाही, सावध राहायचं. कोणत्याच कामाला कंजूशी करायची नाही, नाही का. कंजूशी जर केली तर त्याला एक काय म्हणतात, त्याला शब्द आहे कोणता तरी जुन्या लोकांचा. कंजूशी केली तर काय म्हणतात, मक्की च्यूस म्हणतात त्याला. हा मक्की च्यूस शब्द कसा आला तुम्हाला सांगतो याच्यावर दृष्टांत. मक्की च्यूस असा शब्द आला. एक जेवण करत होता, जेवण करता करता मस्त त्याला मस्त तुपाची वाटी वगैरे हे ठेवली त्यानं बढियापैकी. लोकांना समजा दररोजात बसायला जातो आणि मस्त ते पूर्ण ताट वगैरे वाढलेलं असं दिसन असं करायचा. आता काय करायचं, असा माशा हाक राहायचा तो त्याच्यावरती. समजा माशा राहतेच ना, आणि हे पावसाळ्यातली गोष्ट आहे, माशाचा प्रादुर्भाव जास्त असतो. आता असं करता 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 एका माशीच्या पंखाले धक्का लागला. ती माशी जाऊन त्या तुपाच्याच वाटीत पडली. आता तुपाच्या वाटीत तर पडली ना, हा पहिलेच कंजूस होता, नाही का. आता तूप तर फेकून देत नाही हा त्या माशीकडे एकटक पाहतो. तो त्या माशीकडे पाहतो, ती माशी त्याच्याकडे एकटक पाहते. त्या माशीने माहित आहे आता आपली आता काय गत होणार आहे. त्या माशीला कळलं, कारण स्वभाव हा माणसाचा प्राण्यांना सुद्धा कळते. ती माशी याच्याकडे एकटक पाय ना, हा माशीकडे पाय. यानं धरली ती माशी फेकून दिली का नाही, धरली, तुपानं भरलेली ती माशी चुसली ते आणि फेकून दिली. मग तेव्हापासून मक्की च्यूस हा शब्द तयार झाला. कोणता शब्द झाला, मक्की च्यूस शब्द तयार झाला. कारण त्यानं ते तिला लागलेलं तूप हे सुद्धा सोडलं नाही, ते चुसून घेतली मग फेकली, नाही का. म्हणून आपण आपल्या जीवनामध्ये काय करायचं, हात सडळ ठेवायचा, नाही का. कोणाला जीव जर घालायचा असेल ना, मी नेहमी सांगत असतो, जेवण जर कोणाला घालायचं आहे ना, शिदा हाताने घालायचं. माझ्या बहिणी माहित आहे, त्याच्याकडे आता हे तर भागवत झालं का, त्याच्याकडे 2-4 दिवस त्याच्या इथंच काढायचे असं वाटते मला. शिद्या हातानं देते नाही, त्याच्याकडेच हो. आता पाहा लागेल आपल्याला, हे संपलं का त्याच्याकडे हो असं आहे. म्हणून गोपाल कृष्ण भगवान की जय. मग आपण जे करतो ना,
आपण शिध्या हाताने आपण केलं पाहिजे, नाही का? कोणतंही जे आपण करतो कार्य सरळ म्हणजे शुद्ध मनानं केलं पाहिजे. एका महाराजांनी सांगितलं का महाराजांनी सांगितलं का समजा कसं दान पुण्य जर केलं तर प्रत्यक्ष भगवंत आता आपल्याला भगवंताच्या घरी आपण जातो. मग आता हा सांगतो आईला माईला आपला याला महाराजांना, महाराज मी खाली पंढरपूरला 100 जण जीव घातले. किती? 100 जण जीव घातले. आणि महाराज म्हणतात तुझी आई कुठे आहे? तुझी आई बस स्टँड मध्ये भीक मागून राहिली आणि तू 100 लोकांनी जीव घालून राहिला. हा कुठला धर्म आहे? याला धर्म म्हणता येणार नाही. म्हणून आपण आपली सोडवण करण्यासाठी आपण जे करायचं आहे ते आधी केलं पाहिजे, मग गेल्यानंतर ते होणार नाही. म्हणून म्हणतात कबीर महाराजांनी म्हटलं आहे कल करे सो आज करे सो अभी पल में प्रलय होईगी बहुरी करेगा कब. असं आता करा त्यावेळेस चांगलं नीट व्यवस्थित आणि चांगल्या शुद्ध अंतःकरणानं करायचं. एक शेतकरी होता आणि एक सावकार होता. तो सावकार शेतकरी दररोज तुंप विकण्यासाठी जात होता. महाराज तुम्ही म्हणत असाल का महाराजांनी तुंपाचाच विषय काढला बा? नाही का? तुंपाचा विषय काढावाच लागते आम्हाला. का जिथं तुपाची धार तिथं साधूची एक धार, नाही का? जिथं तुपाची धार राहते तिथं साधूची एक धार राहते. मग तुपाचा विषय काढाच लागेल ना, नाही का? असा म्हणून तो शेतकरी त्याला दररोज तूप आणून द्यायचा. मग आता काय झालं माहित आहे का? त्याचा विश्वास बसला त्या सावकाराचा का दररोज हा तूप आणून देते बाबा. तर त्याचा विश्वास बसला त्याच्यात. कोणाचा विश्वास कसा घ्यायचा आणि कसा तोडायचा हे याच्यातून स्पष्ट आहे. माणसाने कसं वर्तन ठेवलं पाहिजे जीवनामध्ये हे आहेतच समजा मनात आपल्यासाठी. तर त्या सावकारानं एक दिवस डाऊट म्हणून त्याच्यावर त्यानं काय केलं, त्या दिवशी सावकारानं ते तूप मोजून पाहिलं. खरंच हा आपल्याला इमानदारी न देते का? याची इमानदारी कायम आहे का? नाही का? मग यानं काय केलं, ते मोजल्यानंतर ते 1 किलो तूप घ्यायच्या ऐवजी ते 3 पाव तूप भरलं. किती भरलं? 3 पाव भरलं. 3 पाव समजते ना? म्हणा बरं पावचा पाडा 1 पाव 2 पाव 3 पाव पाऊन म्हणजे 1 पाव म्हणजे पाऊन म्हणजे 3 पाव, नाही का? नाही का? असं तर ते 3 पाव भरलं. तो शेतकऱ्याला म्हणतो अरे का रे बाबा तू आतापर्यंत मला किती नाळवलंस तू आतापर्यंत मला तू एक शेर तुम्हाला काय तूप कमी देत होता. तो शेतकरी काय म्हणते, तुम्ही जसं कराल तसं भरा लागल तुम्हाला. कसं? तुमचं जे दुकान आहे म्हणे त्या दुकानामध्ये मी पूर्वी 1 वर्षाच्या 2 वर्षाच्या अगोदर म्हणे मी साखर घेतली होती म्हणे 1 किलो. किती? 1 किलो. आणि ते घरी आणून मोजली म्हणे मी. ती किती भरली म्हणे? 3 पाव भरली म्हणे. मग आता मी ठरवलं म्हणे ते 3 पाव भरलेली साखर ती मी काही खर्च केली नाही. तेवढ्या त्याची पुटळी बांधली ती एका पारड्यात टाकत होतो आणि तुम्हाला तूप एका पारड्यात टाकत होतो. मग म्हणजे तुम्ही दिलेली किलोच भर दिली होती ना मला, मग ते किलोच भर तुम्हाला दररोज तूप मी आणून देत होतो. म्हणजे म्हणण्याचं तात्पर्य 1 दिवस का तुम्ही कोणाला फसवलं ना आयुष्यभर तुम्हाला फसा लागल. हे निश्चित ठेवा. हे लिहून घ्या. माझे शब्द लिहून घ्या. 1 दिवस जर तुम्ही कोणाला फसवलं तर आयुष्यभर फसा लागल तुम्हाला. जसं याच्यात हा फसला होता. म्हणून आपण कोणाला फसवायचं नाही. कारण आपण जर फसवलं आयुष्यभर फसल्याशिवाय आपण राहणार नाही. असं हे आहे समजा मनामध्ये. मग आपण आता आपल्या कथेकडे वळूया. आता जो 7व्या दिवसाची कथा आली आहे आपल्याकडे, नाही का? गोपाल कृष्ण भगवान की जय. कोण काय म्हणतात मायाबाई? सुदामाची पोहे साखर आहे. सुदामाची पोहे नाही, सुदामाची साखर. सुदामाची साखर तुम्ही म्हणजे बदलवता का शब्द? सुदामाची साखर नाही, सुदामाची पोहेच आहे, नाही का? एकादशी आहे ना. असं नाही एकादशी आपल्या तुम्हाला असं एकादशी पण झाले नाही झाले, नाही का? एकादशी आपण करतो. एकादशीचं महत्व आहे सांगितलं बा. एकादशी म्हणजे काय? एकादशी निरंकार. निरंकार
निरअहंकार. निरंकार तसं नाही, शब्द तसा नाही तो. तुम्ही निरंकार म्हणजे काय म्हणता? पाणी नाही ना, अन्नही नाही, असं झाले निरंकार म्हणजे. निरअहंकार म्हटलेलं आहे त्याला. निरअहंकार म्हणजे कोणत्याच पद्धतीचा अहंकार नसले म्हणजे ती एकादशीच आहे. जरूर ती एकादशी आहे निरअहंकार, नाही का? म्हणजे त्या मनुष्याला अहंकार नावाची गोष्ट तुम्ही काय मग कोणी काही म्हणा, मग भान नसे या जड देहाचा अभिमान असे. कोणी काही म्हणा, ती एकादशी. एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन समान विष्ट स्वान समान विष्टे. विष्टे समान आहे ते. एकादशीचं अन्नपान जे नर करती भोजन ते समान विष्टे समान. स्वान विष्टे समान. स्वान म्हणजे जसे कुत्रा स्वान हा विष्टा भक्षण करते, तशा प्रकारचं भक्षण करणं म्हणजे आपली एकादशी न करणं, नाही का? म्हणून एकादशी करा आणि वाटल्यास दिवसभर चराव, नाही का? कराव ना, एकादशी करा पण दिवसभर चराव, नाही का? खाता खाता मराव पण मागे ना सराव, नाही का? एकादशी करा, गरीबाचे लेकरं खाता खाता मराव पण मागे ना सराव. एकादशी करा पण दिवसभर चराव, खाता खाता मराव पण मागे ना सराव, नाही का? गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादशीस अन्नपान असे जे नर करती भोजन. एकादशीस अन्नपान करू नये आणि भात तर कधीच खाऊ नये. जो एकादशी नसन पकडली ना तर भात खाऊ नये कधीच. किडे खाण्याचं पाप लागते. भात नाही खाता एकादशी या दिवशी. जे साधारण जे करतही नसते तरी त्यांनी भात खायचा नाही, नाही का? मग ज्याला करायची असेल त्यानं करायची, एकादशी केलीच पाहिजे. व्रत हे करायला पाहिजे. बरं आला शास्त्राचाच नियम आहे. मी हा आध्यात्मिक शास्त्र सोडा हो, नाही का? विज्ञान शास्त्र हे सांगते का एक दिवस माणसाचा उपवास असला पाहिजे, नाही का? एक दिवस माणसानं 8 दिवसातून उपवास केला पाहिजे. का तुम्ही रोज 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 त्या मशिनरीला तुम्ही काय करता, देता तुम्ही, पण ती मशिनरी मग ते जाम नाही, जाम तर होतेच ते, पण ते जास्त दिलं तर जाम होईल ते. तुम्ही जर तुमची भूक समजा 2 पोळीची तुम्ही जर 8 पोळ्या खाल्ल्या तर जाम नाही होणार, तर काय होणार आहे? तर मग धरला का चालला, नाही का? काळ्या नाही का येड्या बाबळीमध्ये. आता येड्या बाबळीचं काम नाही राहिलं काय काम? पूर्वीचे लोक घरी खात होते. पूर्वीचे लोक घरी खात होते, येड्या बाबळीत जात होते दूर तिकडे, नाही का? बाहेर जात होते. पण आता लोक बाहेर खातात आणि घरी येतात. पूर्वीचे लोक घरी खात होते, तिकडे बाहेर जात होते. आता बाहेर खातात आणि घरी येतात. एवढं उलट बनलेलं आहे आता. एवढं उलट झालं का? कसं करावं, नाही का? नाही का? पूर्वीच्या पंक्ता होत्या मस्त पडल्यापैकी. काय येईल काय रोग झाला काय माहिती, येईल काय रोग झाला काय माहिती. उभ्यानं आणलं बरं, उभ्यानं सोडा, पण बूट पायात राहते, चपला पायात राहतात आणि मस्त भिडतात. म्हैस कशी म्हैस भिडते, म्हैशीला तुम्ही किती झोपे मारा, ते एकदा भिडली ना त्याच्यावर ते तोंड काढत किती काय मारा तुम्ही तिला, ते एवढी. आता हे याला म्हणूनच त्याचं नाव काय दिलं माहित आहे का? बफे. आणि त्याला बफे म्हणजे, आणि त्याला लो लावा, बफेलो. बफेलो म्हणजे म्हैस. बफेलो म्हणजे इंग्लिश मध्ये शब्दानं काय होते? बफेलो म्हणजे म्हैस. ये ना बफे, असं वाटलं करणारे लो जर लावला याने तर हे लोकांना माहित पडल. मग बफे लो नाही लावायचा, बफे करायचा फक्त. बफे आणि लो म्हणजे खाली, म्हणजे म्हशीच्या खाण्यापेक्षाही खालचा खाना. उभ्यानं खातात. आता तसंच झालं. एका ठिकाणी गेलो, माझी पांढरी शुभ्र बंगाली होती, धोतर घालून होतो. आता एक जण ताट घेऊन आला, तो भात पाय त्याने भात नाही दिसला, तर ताटाशी ताटली घेऊन गेला घराकडे. भातच नाही दिसला. काय एवढ्या गर्दीत काय भात दिसणार? भात केला त्याने, ताटली घातली आपल्या सैन्यामध्ये घराकडे. एका जणानं काय केलं, भाजी संपली असेल, भाजीसाठी गेलं, माझी शुद्ध अशी शुभ्र बंगाली माझ्या बंगालीवर सांडवली. तसं आहे.
आणि जर काही नाही मग कोणी नाही. आणि आता खेड्यातले लोक पाहायला कधी नसते पक्वांना पाहतात ते, पण त्यांची भूक मोठी राहिली. पण ते भुकीच्या पेक्षा सव्वा पटीने जास्त घेतात, पूर्ण ताटत भरून घेतात. आता ते पप्पांना आता ते असं वाटते काय लईनी जास्त नेहमी लागायचं बा, नाही का? मग ते म्हणून हे घे ते घे, पूर्ण ताट सट भरल्यानंतर तेवढं धकत नाही ते, मग ते काय करते धरलं टाकून देते त्याच्यामध्ये. आम्ही शाळेमध्ये जेव्हा जातो ना, आमच्या रस्त्यानं पाहतो तर ह्या मोठीची मोठी ढीग लागून असतात आणि त्याचा असा वास ठिकाणी भयानक, आणि ते ढोरही खाल्लेले मरतात. कारण ते हे खाणं आणला. पण एक लक्षात ठेवा, शास्त्र आहे त्याच्यासाठी. ज्यानं अन्नाचा जर असं केला, अन्नाचा कण संताचा क्षण कधीही वाया जाऊ देऊ नये. अन्नाचा कण ज्यानं जर समजा वाया घातला, मी सांगत असतो माझ्या घरी सुद्धा माझ्या कुटुंबाला सांगतो, अन्नाचा कण कधी वाया घालू नये. आणि जो कोणी अन्नाचा कण वाया घालत असेल ना, त्याला दारिद्र्य आल्याशिवाय राहत नाही. कारण त्याच्यामध्ये लक्ष्मी आहे. अन्नाचा कण आहे तो लक्ष्मी आहे त्याच्यामध्ये. अन्नाचा कण, कारण एका अन्नाच्या दाण्यासाठी शेतकरी किती नतमस्तक होतो हे पाहिलं का तुम्ही? कधी तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही त्या शेतातले दाणे वेचले असाल. इथं एखादी मळणी झाली असेल, तिथं दाण्याचा समजा सळा पडला, ते बिचारे एक एक दाणा वेचून जमा करतात, एकही दाणा शिल्लक पडू देत नाही तिथं. एका दाण्यासाठी नतमस्तक होतात तिथं. आणि तो दाना तुमच्या जवळ तुम्ही घेता, एवढे तुम्ही हलाली झाले, एवढे तुम्ही माझाला तुम्हाला खाऊ आणि एवढं तुम्ही तिथं सहाय्य करता अन्नाचं. आणि त्या नवरदेवाच्या पार्टीला सांगायचं पोरगी देतो मी, खायचं असं तर पंक्तीत बसतो, नाही तर तुला पोरगी देत नाही मी. तुला जेवायचं आहे ना, तू आणशीनच ना ते अनुमानू तिकडून, तुला स्पष्ट चांगलं पद्धतशीर जीव घालीन आम्ही. नाही हो, त्याच्यामध्ये खूप त्रास होते, मर ना मग कायले पोरगी, कायले हे करून राहिला तू. मग आता तर तुला पंक्तीचं कामच पडणार नाही. आता नाही, थांबा तुम्ही 10-5 वर्ष, पंक्तीचं कामच नाही पडणार. धरली का उठली का पळाली, कायले पंगत पाहिजे मग, असंच होणार आहे. मी सांगत असतो मग कधी कधी मीटर घुमून जाते आपलं. कारण का एका दाण्यासाठी तो शेतकरी किती नतमस्तक होतो हे तुम्ही पाहिलं का जाऊन? ज्यांनी केलं नाही. पण लोक खेड्यातले लागले ना, आता त्याच्यात बफे. माझ्या घरी मी कार्यक्रम केले, कधी बफे नाही पाडलं. त्यांना सांगत आहे, कोणाला जेवायचं असेल तर खाली बसून जेव. हे पृथ्वीवर धरणी माता आहे, त्याच्यावर बसायचं आणि ताटाला आसन द्यायचं. आपल्याला नसेल तर चालेल, पण ताटाला आसन पाहिजे. कारण ते आपल्यापेक्षा मोठं आहे, ते आहे म्हणून आपण जगून राहिलो. मग आपल्यापेक्षा मोठं कोण आहे? नाही. हा पाटावर बसते, ताट खाली असते. अन्नाचा अपमान आहे तो, लक्षात ठेवा. ज्या तुम्हाला गोष्टी माहित नाहीत ते मी सांगतो, त्याच्यासाठी पाटावर जुने लोक काय केलं, ताट पाटावर आणि तोही पाटावर, एक तर दोघे जण पाटावर पाहिजे. एक तर पाटावर ताट पाहिजे, हा खाली असला तर चालत चटई. मग हे शास्त्र आहे. अन्नाचा अपमान आहे. म्हणून अन्नाचा कण कधी वाया जाऊ नये, संताचा क्षण कधी वाया जाऊ दे. हे संताच आहे, तुकाराम महाराज. अन्नाचा कण आणि संताचा क्षण, संताचा क्षण कधी वाया जाऊ देऊ नये. कारण भगवंत मिळण्याचे साधन आहे ते. असं आहे. मग तुम्हाला मी नेहमी सांगत असतो का, आता याच्या पुढे जर कार्यक्रम करसाल ना तुम्ही, झाले कार्यक्रम तुमच्याकडचे, झाले का कार्यक्रम? बरं असती नाही तर महाराजांना बोलवायचं नाही. कारण तुम्ही म्हणता महाराजांना सांगितलं होतं, आपण त्यांच्या मतांना ऐकलं नाही आणि यायला दिसलं ते आपल्याला म्हणतील. मी काही म्हणणार नाही का, मी कशाला म्हणणार नाही का? तुमच्याच घरचं आहे सर्व, तुमचंच आहे सर्व. तुम्हाला तुमच्या धनाला काय कसं कुणाकडे विल्हेवाट लावायची आहे तुमचा अधिकार आहे. पण माझं सांगणं काम आहे, जे आपण अशी ठावे ते लोकांशी सांगावे, शहाणे करणी सोडावे सकळ जना. या सर्व जनांपर्यंत आमच्यासारख्या आम्हाला जे माहित आहे ते अवश्य तुमच्या जवळ सांगितलं गेलं पाहिजे, नाही का? मग अन्न हे पायधणी तुळवतात तिथं किती पाहिलं तुम्ही पाहिलं असेल ना. तुम्ही गेले नाही का बफेमध्ये? बफेमध्ये गेल्यानंतर तसंच आहे. आता इलाज नाही तेव्हा काय करायला लागते. पण आता आम्ही बफेमध्ये जर गेलो ना, आम्ही ताट घेतलं का एका ठिकाणी बसतो आम्ही आणि मस्त बसल्याच आपण जेवण करायचं, नाही का? अशा प्रकारे. मग हे काय, अरे अन्नाची तुम्ही काय करून राहिले, तुम्ही त्याचा अपमान करत आहे, नाही का? नाही हो. आता मला सांगा तुम्ही, ते वाढण्यासाठी मग
लोक राहत नाहीत का तिथं जा नाही का? आणि बरं असं नाही, असं असं आहे का त्या वरंड्यामध्ये किंवा त्या हॉलमध्ये जेवण करायला जागा नसते म्हणून? किती मोठा हॉल असते तो, एका वेळेत 1000 लोक बसू शकतात, एका वेळेत 500 ते 1000 लोक बसू शकतात, एवढं एवढं राहते. फक्त फरक एकच पडते, इथं 25 लोक लावले तुम्ही वाढण्यासाठी, तिथं फक्त 10 लोक जास्त लावा लागतात, तिथं 10 लोक जास्त. पण अन्न तुमचं वाचत किती याचा तुम्ही विचार करत नाही. अन्न किती वाचते तुमचं? अरे पंक्ती बसून जर तुम्ही जेवण दिलं ना, तुम्हाला एक बकेटही भरून तुमचं निघत नाही, नाही निघत. असं आहे ते. म्हणून तुम्हाला काही काही हिताच्या गोष्टी मी सांगतो, त्या फक्त तुमचं चाललं तेव्हाच ना, चालन तेव्हा आता नाही का? नाही, आजकाल तुमचंच चालते, आजकाल तुमचंच चालते, आमचं काहीच चालत नाही. आमची म्हैस दूध देत नाही, तुमचा हल्या दूध देते. आमची म्हैस नाही देत दूध, तुमचा हल्या दूध देते. गोपाल कृष्ण भगवान की जय. असं आहे ते. आता तेच हसतात का ते त्यांना अनुभव आहे नाही का? आणि ज्याला अनुभव नसणे ते गाल्यातल्या गालात हसतात. आमच्या कविता ताई गालातल्या गालात हसतात, त्यांना माहिती आहे नाही का? असो, गोपाल कृष्ण भगवान की जय. असो, मग हा एक जर भाग आपण जर सोडला ना, नाही का, हा भाग जर आपण सोडला तर जीवनामध्ये आनंद आहे. जिथं नंद आहे तिथं आनंद आहे. आनंद जीवनामध्ये माणसाच्या सतत असला पाहिजे, आनंद. कारण जीवन कशासाठी आपल्याला मिळालं आहे? सुख आणि आनंद भोगण्यासाठी, नाही का? नाही का? आणि ते जर आपण याच्यामध्ये जर गमावलं मग काय? तुम्ही म्हणता ना, मी कोणाला विचारलं तर का हो कशा, अरे खाना है पीना है सोना है, मैं तो बोलता हूँ भैया कुत्ता भी वही करता है, कुत्ता भी वही करता है ना. तुझे तो कल की चिंता है, क्या करना है, कैसा पैसा लाना है, कैसा जीना है. लेकिन कुत्ते को ये चिंता नहीं है, तू खाएगा तो उसको मिलेगा. तुमच्या लक्षात नसेल आलं? हा, त्याला भेटतेच बरोबर, त्याला चिंता आहे का? ते आपल्या घरासमोर जाऊन बसते, उठत नाही ते. तुम्ही तरी सकाळी 5 वाजता उठतात, ते आरामाने उठते नाही का? आणि भुंकते ते भुंकते. आपल्या आजूबाजूला जर तुमच्याकडे आहे का कोणी कोंबडी आहेत का तुमच्याकडे? नाही आहे ना? आहे का? ज्याच्या घरापाशी नाही आहे ते भाग्यवान आहे. ज्याच्या घरी कोंबडी नाही आणि ज्याच्या आजूबाजूला कोंबडी नाही ते भाग्यवान आहे. कशी भाग्यवान आहे मी सांगतो तुम्हाला, नाही का? आता ते कुत्रे आहे का? तुम्ही कुत्रे असं आहे का? काळ कुत्रे बरं, त्याचं मायाबाई त्याचं नामकरण केलं त्यावेळेस मला तर नाही बोलावलं तुम्ही टॉमी नाव ठेवलं त्याचं, हो का? बर, गोपाल कृष्ण भगवान की जय. तर अशा प्रकारे ज्याच्याकडे कोंबडी आहे ना, त्याच्यासारखा दरिद्री माणूस भूतलावर नाही. कारण ज्याच्याकडे कोंबडी आहे तर ती कोंबडीची विष्ठा करते, त्या विष्ठेवर जर आपला पाय पडला ना तर आपलं 12 वर्षाचं एकाच वेळेस तप चालला, पुण्य चाललं जाते. 12 वर्ष त्याच्याकडे. कारण त्या कोंबडीला, ही कोंबडी म्हणजे एक इंद्राच्या घरची नर्तकी होती, तिला श्राप दिला. श्राप दिल्यानंतर तू नर्तकी आहे, तू मातलेली आहे, तू भूतलावर कोंबडी होऊन पडशील. आणि तुझ्या कोंबडी तुझ्या जर विष्ठेवर कोणाचा पाय पडला तर त्याचं 12 वर्षाचं तप हरण होत नाही तुझ्या त्याला. एवढा. आता हे कोंबडे ज्याच्या घरी आहेत, कोंबड्याचं समजा कुकूच करतात, पण हा जोरानं राहते. कसा राहते? कसा करते बाबा? रिमडो मध्ये होता एक कोंबड्याचा आवाज करणार. काढून पाय वगैरे काढून तर पाय बर, कोणी तुम्ही काहीच करणार नाही. काढून तर पाय. अरे मान कोंबडा कसा हरवते, कोंबडा कसा हरवते, करून तर पाय. शरमते तरी तुझी किती पायी नसते का नाही, पण ते मुलगी होती, त्याने कोंबडीचा आवाज काढला असता. असो, आता हे काय करतात कोंबडे,
माणसाला बरोबर 4 ते 5 वाजताच्या दरम्यान उठून देतात, नाही का कोंबडे. हे कोंबडे 4 ते 5 च्या दरम्यान, आणि त्याला घड्याळ एका इकडे राहते, पण ते तर 1 सेकंदही चुकत नाही. बरोबर आहे. तुमच्या घरी आहेत का? नाही जी, आजूबाजूने आहे ना, आवाज येते बरोबर. बाजून आहे तर असेच ते कोंबडे काय करत होते, आरवत होते. आरवताना काय झालं माहित आहे का, आरवताना काय झालं, ते कुत्र होतं बसून तिथं जा. कुत्र काय म्हणते, अबे बयार झाला का तू, कहून आरवून राहिला. ते कुत्र म्हणते त्या कोंबड्याला, तू कहून आरवून राहिला, ते काय उठवत आहेस तू बोलो कहिले, तुला माहित आहे ना हे उठलं तर तुला सोडतात का, तुला हलाल करतात ना, आणि तरी तू त्याला उठवतो जागवतेस, तरी जागवतेस का त्याला. ते कोंबड काय म्हणते, अरे म्हणते याच्यासाठी उठवतो का या लोकांना कुत्र्याची मौत मारायचं आहे मला, म्हणजे तुझ्या मौत मध्ये मारायचं आहे, कुत्र्याच्या मौत मध्ये मारायचं आहे त्याला, म्हणून त्याला उठवतो मी लवकर, का लवकर घ्या तुम्ही, लवकर मरा असं. म्हणून ते कोंबड्याचा जर एक भाग सोडला ना तर घरी कोंबडे नाही पाहिजे. आता आम्ही तर त्याच्यासाठी आमच्या घराच्या आजूबाजूला कोंबडे आहेत. आता का पाय डोक्यावर घ्याव, डोक्यावर घ्याव पाय, तर आता ते आम्ही कोंबडीला येऊ देत नाही मग आमच्या दारात आहे. बरं तर आम्ही मग ते दिसण्याच्या अगोदर असं आम्ही बरोबर त्या पद्धतीने आखून असो, तो भाग वेगळा आहे. म्हणून आपण आपल्यासाठी जे काही करायचं आहे ते करायला पाहिजे, ते ज्याचा त्याग करायचा आहे त्याचा त्याग केला पाहिजे. हे जीवन आहे माणसाचं. काय जीवन आहे, जीवन हे पाण्याचा बुडबुड आहे. कसा आहे, पाण्याचा बुडबुड आहे. एका बुडबुड्यापासून 2 बुडबुडे तयार होतात. एका बुडबुड एक मोठा त्या बुडबुड्यापासून 2, पण ते बुडबुडे एकाची 2 झाले, जोपर्यंत एकत्र आहे तोपर्यंत ते एक राहतात. लक्षात ठेवा. बुडबुडा पाहिला का तुम्ही, नसेल पाहिला तर तुम्ही वेणा नदीवर जा आणि थोडस दगड टाका, त्याच्यातून काय निघतात, बुडबुडे येतात. तो शॅम्पू टाकलेला बुडबुडा अमेरिकेत आहे. हो बाबू, बुडबुडा आपला नाही, अमेरिकेचा बुडबुडा. आपला भारतीय बुडबुडा पाहिजे, दगड टाकला तरी बुडबुडा निघते. आपल्याला देशी पाहिजे. तो बुडबुडा टाकला, दगड टाकल्यावर एक बुडबुडे येतात. त्या बुडबुड्यापासून 2 बुडबुडे निर्माण होतात. तर ते 2 एकापासून 2 झाले. माझं दृष्टांत लक्षात ठेवतात, माझे मार्मिक दृष्टांत राहतात. एका बुडबुड्यापासून 2 बुडबुडे झाले, पण एक बुडबुडा या काठीले थडीले लागला आणि एक बुडबुडा त्या थडीला लागला. आता हे बुडबुडे किती दूर गेले म्हणजे एकत्र येतील, सांगा ना. 2 थडीची कशी एकत्र नाहीत. मग मला तेच तर म्हणायचं आहे. एक या थडीला लागला, एक या थडीला लागला, पण एका पहिले एकच होते ना, पण ते अलग विभक्त झाल्यानंतर ते वाटल्यास तर विरून जातील, फुटून जातील काही दूर गेल्यानंतर, पण ते कधीही एकत्र येत नाही. तसंच हा संसार, तसंच जीवन आहे माणसाचं. आपण एकाचे 2 होतो आणि झाल्यानंतर 2 वाटीने दोघ जण जातात. ते समोर कधीच एकामेकाला मिळत नाही. हा अलग जातो, तो अलग जातो. मग तसंच विभक्त झाल्यानंतर मनुष्याचं, जीवाचं, आपल्या देहातच असतात. एक जळी बुडबुडे देखता नाही का, जिळामध्ये जळी बुडबुडे देखता दिसेनाती, तैसा हा संसार पाहता पाहता हाती काय येते. जळी बुडबुडे देखता दिसेनाते, तैसा हा संसार पाहता पाहता हाती काही काय येते, नाही का. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, तैसा हा संसार वाटे खरा. नामा म्हणे येथे काही नसे बरे, क्षणाचे हे खरे सर्व आहे. जळी बुडबुडे देखता दिसे नाती, तैसा हा संसार पाहता पाहता हाती काही साध्य होत नाही. तैसा हा संसार आहे तसं, नाही का. गारुड्याचा खेळ दिसे क्षणभरी, गारुड्याचा खेळ क्षणभर खरा वाटते तुम्हाला, नाही का. तसाच हा संसार आहे म्हणतात. तैसा हा संसार वाटे खरा. नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे येथे काही नसे बरे. नामदेव महाराज म्हणतात इथं काही बरे नाही.
क्षणाचे हे खरे, फक्त एक क्षणभर खरं आहे, क्षणाचे हे खरे सर्व आहे. एका क्षणाचं फक्त सत्य आहे, बाकी सर्व हे काय आहे, तर असत्यामध्ये संसार हा सर्व. म्हणून आपण आपल्या ठिकाणी आहात, उजळणी करून दिली तुम्हाला, आणि तुमच्या हाती आहे करणं, नाही का? माझ्या हाती आहे नाही, तुमच्या हाती करणं आहे. कोणतंही कार्य करणं तुमच्या हाती आहे, आणि ते केलं पाहिजे, आधी केलेच पाहिजे, नाही का? नाही का? आधी केले पाहिजे, नाही का? मग आपण जेव्हा, म्हणून नेहमी म्हणतो मी, कराडे बापांना साधन हरीचे धनी करणीचे करू नका, मग तुम्हाला काहीही करायचं काम पडणार नाही, नाही का? तो तुम्हाला बरोबर देतो. तुम्ही म्हणसाल मग का नाही, आपण जर त्यांना म्हटलं का नाही आम्ही आता, म्हणजे आपण जास्त हे यामध्ये का करून राहिलो, कारण हा शेवटचा दिवस आहे का नाही, त्याच्यामध्ये काय कथा कमी आहे. शेवटच्या दिवसामध्ये ग्रंथ थोडशी काही 1 2 2 4 कथा आहेत समजा म्हणते त्या काही याच्या, आणि मग हे अध्यात्माचं ज्ञान आहे, हे तुम्हाला तुमच्यापर्यंत जास्तीत जास्त पोहोचलं गेलं पाहिजे, नाही का? म्हणून मी तुम्हाला हा भाग जास्त प्रमाणामध्ये सांगत आहोत, अधिक प्रमाणामध्ये. म्हणजे मनुष्य हा आल्यानंतर हा जसा एक भोवरा आहे आपला, नाही का? या भोवऱ्यामध्ये मायाचा भोवरा आहे समजा म्हणायचा, ह्या मायामध्ये माणूस गुरफटला गेलेला आहे, नाही का? आणि हे कसं आहे, माया शाया, कबीर महाराज म्हणतात, माया शाया एक कशी बिरला जाने कोय, दो भगता के पीछे भागे सन्मुख भागे सो होय. म्हणजे सावलीप्रमाणे माया आहे, जसं छाया म्हणजे सावली, ती मायेप्रमाणे आहे. जशी जिकडे समजा आपण जर पडत गेलो, सावली समोर असत, ती आपण जर समोर असत तर सावली आपल्या मागामध्ये किती काही वेगानं पळत, ती आपल्या माग तेवढ्याच वेगानं पळत, नाही का? तसाच हा संसार आहे आपल्यासाठी. आपल्याला जर समजा त्याला जर विन्मुख झालं, विन्मुख मागे सो होय, कबीर महाराज म्हणतात, विन्मुख भागे सो होय. तुम्ही जर आमने सामने, विन्मुख म्हणजे आमने सामने होणे, आमने सामने जर झालात ना, तर तुम्ही सावली समोर होते, तुम्ही माग होता, मग ती जशी जशी तर आपण समोर समोर पळू, सावली समोर समोर पळल, तुम्ही तिच्या माग पळाल, असं सांगितलेलं आहे. म्हणून कराडे बापांना साधन हरीचे धनी करणीचे करू नका. अशा प्रकारे इथपर्यंत आपण आलेला. पुढे पाहू आपण 7व्या दिवसाची जे शेवाय कथेला प्रारंभ करूया. भगवान श्रीकृष्ण पांडवांच्या इंद्रप्रस्थाला गेले, मग नाही का? भगवंत इंद्रप्रस्थाला गेले. इंद्रप्रस्थ कोणाचं हे होता, राजधानी होती, कोणाची होती? पांडवांची. कोणाची होती? पांडवांचं इंद्रप्रस्थ होतं, नाही का? पांडवांची इंद्रप्रस्थ होतं, ते आपण समोर काही तिकडे इकडे मार्ग फोडू नये येतं, नाही का? हे सर्व तुम्हाला माहिती आहे ना. तर इंद्रप्रस्थामध्ये गेल्यानंतर त्यांचं काय करायचं होतं, राजाचा राज्याभिषेक करायचा होता. कोणाचा? म्हणून भगवान श्रीकृष्ण पुढे गेले. युद्ध किती वर्ष, किती महिने, किती दिवस चाललं युद्ध? महाभारताचं युद्ध किती दिवस चाललं? 18 दिवस. किती चाललं? 18 दिवसामध्ये जिकडच्या तिकडे झालं. 18 दिवसामध्ये जिकडच्या तिकडे झालं. आणि आता जर युद्ध झालं तर नाही, वर्ष गिनती नाही, एका दिवसामध्ये खतम होऊन जाईल जिकडच्या तिकडे. कारण आता जे टाकणार आहेत समजा मनाचे अनुभव, तर त्या एका पहिले तर नागासाकी आणि हिरोशिमावर जे टाकलेले, एक 1945 मध्ये, 1 सप्टेंबर मध्ये टाकला आणि 1 ऑगस्ट मध्ये टाकला. हे जे बॉम्ब टाकले तर तिथं नागासाकी आणि हिरोशिमावर अजूनही तिथचा गवतही उगवत नाही. तिथले लाखो करोडो लोक मेले तिथले. दोनही मोठे शहर टोकियो ही जपानची राजधानी आहे. तिथली जी नागासाकी आणि हिरोशिमा इथं बॉम्ब हल्ले केले होते कोण? अमेरिकेने, नाही का? त्यावेळेस काही तिथं म्हणजे एवढी लोक मेले. तर आता मला सांगा, त्यावेळेस ती परिस्थिती होती, ते किती दिवस झाले? 45. आता तर आधुनिक जर जगामध्ये जर तुम्ही जर वावरत राहिले ना, आता जर एकच बॉम्ब टाकला ना, 1-2 बॉम्ब मध्ये पूर्ण भारत खतम. एका इकडे एक जर टाकला तर खतम. कारण ते अणुबॉम्ब आहेत ते.
त्यानं त्याचे त्या यानंच प्रदूषणानंच माणसं मरून जातात. कोणाला प्लेग होऊन, कोणाला म्हणजे अर्धांगिवायू हे ते पूर्ण फार मरून जातात त्याच्यामध्ये. एखाद्या किडी किटकासारखे मरतात, नाही का? असं म्हणून भगवंत इंद्रप्रस्थाला गेले आणि कोणाचा राज्याभिषेक करायचा होता, म्हणजे कोणाचा पांडवांच्या पैकी युधिष्ठिरचा करायचा. कोणाचा? युधिष्ठिरचा करायचा होता. म्हणून पांडवांचा राजश्री यज्ञाचं आयोजन केलं. कारण तेव्हा त्यांचं हे करतात, हे राज्याभिषेक झाला मग राजश्री यज्ञ केला. काय केला? राजश्री यज्ञ केला. राजश्री यज्ञ करायच्या वेळेस प्रथम मान्यता ज्याला द्यायची आहे त्याला योग्य मनुष्य निवडावा लागतो, योग्य आचार्य निवडावा लागतो, नाही का? योग्य ब्राह्मण निवडावा लागतो, योग्य, नाही का? मग अग्रपूजेचा जो मान होता, आचार्य तर होतेच, नाही का? ब्राह्मणही होते. अग्रपूजेचा जो मान होता तो मान कोणाला देण्याचं ठरवलं होतं? भगवान कृष्णाला ठरवलं होतं. परंतु त्याच्यामध्ये हे बाकी सर्वांनाच बोलावलं होतं. कोण? ह्या पांडवांनी सर्वांना आमंत्रित केलं होतं. त्याच्यामध्ये शिशुपाल सुद्धा होता आणि दंतवक्र सुद्धा होता. पण यांना मान्य नव्हतं, कारण हे पहिलेच त्याचं काय होतं, आता असतं म्हणे माझ्यासाठी माझ्यासोबत ज्याचं लग्न होत होतं याला घेऊन पळाला, हा घेऊन पळाला, नाही का? वैरत्व, खूप वैरत्व होतं. मग आता काय करावं याला? मग बोलला तो शिशुपाल, आले का म्हणे, याले म्हणे अग्रपूजेचा तुम्ही याला अधिकार देऊन राहिले, मान देऊन राहिले, हा योग्य आहे का? मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं का शिशुपालाच्या आईनं वचन घेतलं होतं. कोणाकडून? कृष्णाकडून वचन घेतलं होतं. काय वचन घेतलं होतं? का माझ्या मुलाला तू मारू नको, माझ्या मुलाचा वध करू नकोस. मग ते म्हणे आत्या नाही करणार, पण कुठपर्यंत? 100 गुन्ह्यापर्यंत माफ करून मी. आणि तिला असं वाटलं की माझा मुलगा 100 थोडे गुन्हे करणार आहे, नाही का? गुन्हे करणार 100 थोडा आहे, ठीक आहे. मग झालं, ठरल्यानंतर यानं जो तोफखाना चालू केला का नाही, शिशुपालानं, अरे तू अधर्मी आहे, तू पण कुठे आहेस, असं करता करता शिव्या देऊन राहिला. भगवंत बोटावर मोजून राहिले, नाही का? 50, 49, 50, 58, नाही का? 59 लागले. मग हा देत होता, भगवंत काही बोलत नव्हते, नाही का? आणि असं करता करता 99 झाले, 100. मग तेव्हा सांगितलं, शिशुपाल लक्षात ठेव, मी माझ्या वचनाला मी मानतोय, तुझ्या आईला दिलेला, माझ्या आत्याला दिलेलं वचन मी मानतोय. आता तू सावधानतेचा इशारा दिला. भगवंत कधी कोणाला मारतात, फक्त एकाला सोडून सावधानच करतात. एकाला सोडलं, कोणाला सोडलं? एकाला सावधान नाही केलं, सांगा ना, कोणाला सावधान नाही केलं? आणि त्याला सावधान जर केलं असतं तर काय झालं असतं? नाही. कोणाला म्हटलं नाही. सावधान एकाने नाही केलं, वालीले नाही केलं. वालीले जर सावधान केलं असतं आणि वालीच्या दृष्टीत जर पडलं असतं समजा, तर रामजीचं अर्धबल बालीने केलं असतं. आणि बाली जर त्याचं बल तर होतच, म्हणजे रामजी अर्ध्या बलामध्ये राहिले असते. वालीनं भगवंताचा हे केला असतं, काही पडण्याचा वध केला असता. कारण वालीला वरदान होतं तसं. रावणाने 3 वेळा शपटाने बांधून दिलं होतं ना, अंगाच्या पाळण्यावर लटक ठेवलं 6 महिने रावणाने. वालीनं जगत त्रैवे लोकांचा राजा आहे. रावण साधारण नव्हता, आचार्यही होता, तो ब्राह्मण सुद्धा होता, ब्राह्मण कुळात जन्माला आला, आचार्य होता. माहित आहे तुम्हाला? श्रीराम प्रभूनं ज्यावेळेस सीतामाई तिथसा अशोक वाटिकेमध्ये असताना ज्यावेळेस भगवंताची इच्छा झाली
का इथं आपण काय करायचं आहे, इथं एक होम करायचा आहे. कशाचा? का भगवंताला प्राप्त हे करण्यासाठी, संतुष्ट करण्यासाठी. कोणाला? कोणाला? शिवजीला. मग तिथं त्यांनी एक अभिषेक ठरवला. कोणाचा? शिवजीचा, लिंगाचा समजा. मग तिथं लिंग तयार केलं, नाही का? तिथं लिंग तयार केलं. तर मग तिथं मग आता लिंग समजा लिंग तयार करायच्या अगोदर मग आता याला पुरोहित पाहिजे. मग इथं पुरोहित कोण? आणि तोही योग्य पाहिजे, तोही योग्य पाहिजे. मग अशा प्रकारचा योग्य पुरुष कोण मिळेल आपल्याला? तर मग यांनी सांगितलं का बा रावण हा पुरोहित आहे, ब्राह्मण सुद्धा आहे. मग तो येईल का बा? त्याला जर सांगितलं का शंकरजीचा अभिषेक आहे ना, तो नकार देणार नाही. पण मग दूध पाठवलं, अंगदले पाठवलं. कोणाला पाठवलं? अंगदले पाठवलं. अंगदले आणि त्या मोहंताने पाठवलं, दोघं जणीले पाठवलं. पाठवल्यानंतर त्यांनी सांगितलं ह्यामंत शंकरजीचा अवतार आहे ना, ह्यामंत शंकरजीचा अवतार आहे, नाही का? तर मग गेल्यानंतर सांगितलं अशी अशी गोष्ट आहे, तुम्हाला करावं लागते. माझ्या बरं तो यज्ञ कोणासाठी होता? आपला हे अभिषेक रावणाच्या पराजयासाठी होता. अभिषेक करणार होते ते रावणाच्या पराजयासाठी होय, तिथं अभिषेक करणार होते. मग त्यांना कळलं, कारण म्हणजे तो पूर्ण त्याला माहिती होतं का हे आपल्याच नाशासाठी हे करत आहे. पण रावणानं नकार नाही दिला. रावणानं नकार नाही दिला. मामा वगैरे सोमाली गिमालीनं म्हटलं होतं अरे जाऊ नका, पण त्यांनी ऐकलं नाही. गेल्यानंतर पण त्यांना सांगितलं का यज्ञासाठी दोघही माणसाची म्हणजे याच्या अभिषेकासाठी दोनही माणसं पाहिजे, पती पत्नी सहित करावं लागते अभिषेक. तर मग आता तुझी पत्नी नव्हती म्हणून मग त्यांनी अगोदरच एक हे केली होती, कारण रामाला पत्नीची आवश्यकता पडत. त्यानं पुष्पक विमानामध्ये सीतेला सांगितलं पहा अशीची गोष्ट आहे आणि तुला चढावं लागते. हा आता मी पुरोहित आहो, आता रावण नाही आहो, मी ब्राह्मण आहो, आता एक पुरोहित आहो आणि तुला असं, परंतु तू चाल पण रामाची तुझी दृष्टादृष्ट होता कामा नाही. रामाची तुझी दृष्टादृष्ट होता कामा नाही. तुला तर नेतो मी. नेलं बसवून नेल्यानंतर त्याकडून वचन घेतलं. गेल्यानंतर तिथं बसवलं पण रामाच्या विरुद्ध बसवलं. पण रामाने सांगितलं, रामजीनं सांगितलं का बा हे जे आहे जेव्हा हे मी पूर्ण करल पूजा, पण पूजेचं सामान हे मी स्वतः घेऊन जाईल. पाण्याची इथंचा झोल खाल्ली असती. जर म्हटलं असतं का पूजेचं सामान इथंच ठेवतं, तर सीता कशासाठी आणली होती? पूजेसाठी आणली होती ना. त्याला तिथं सोडून द्यायला लागलं असतं ना, नाही का? पण त्या रामजीनं म्हणायच्या अगोदरच म्हटलं का जे पूजा करल मी ते पूजेचं सामान सर्व घेऊन जाईल मी, काहीच नाही ठेवणार. मग रामजीनं होकार दिला तर मी पूजा करतो. केली पूजा केली, सर्वांसोबत बोलला रावण खराब नव्हता, रावण काही दृष्ट नव्हता. आणि त्याच्यामधला भाव एवढा झाला, बिभीषणासोबत एवढी गद्दारी केली तरी बिभीषणासोबत चांगला बोलला. रामजी सोबत लक्ष्मणासोबत बोलला, तो चांगल्या पद्धतीने बोलला. महिन्यामध्ये वैर, कारण त्याला वाटे वैर जर मनामध्ये जर ठेवलं अभिषेक पावन होणार नाही, अभिषेक पावन होणार नाही. आणि मी माझ्या भगवंताला वैरत्व मी दाखवणार नाही कोणाला, कारण तो उपासक कोणाचा होता? शंकरजीचा उपासक होता. शंकरजीचा उपासक होता कोण? रावण. शंकरजीला त्यांनी वश केलं होतं. मोठ्या मोठ्या कथा आहेत पण मी तिकडे जाणार नाही. तुम्हाला याच्यासाठी सांगितलं रामेश्वर जे आहे तिथं रामेश्वरम जे तिथं हे लिंग बनलेलं आहे तिथे हे आहे समजा ते तिथं. मग तिथलं ते झाल्यानंतर पूर्ण पूजा काय केली त्यांनी? गोळा केली. सीताला सांगितलं चल तुझ्या आसनावर होय तिकडे, आणि ती घेतली. भगवंताला पाहिलं नाही कारण का अधिकारच नव्हता, नाही का? अशा प्रकारे ती पूजा संपन्न केली. मग अशा प्रकारे मग हा जो राजस्वय यज्ञ आहे, मग हा जो शिशुपाल आहे 100 झाले, भोके झाले 100. आणि मी माझ्या वचनातून आता मी निघणार. आता जर तू एक शब्द जरी एक शिवी जरी मला दिली तर तुझा विनाश झाल्याशिवाय राहणार नाही.
हे पहिले सतर्कता दिली आणि दिल्याबरोबर काय झालं माहित आहे का, तो त्याला अजून काय झालं, तो पूर्ण भडकला, पूर्ण शिव्या देणं चालू केल्या. जशी शिवी दिली ना दिली, भगवंतानं आपलं सुदर्शन काढलं. सुदर्शन काढल्यानंतर टाकलं त्याच्यावर, कुणावर, शिशुपालावर टाकलं. शिशुपालाचं गर्दन उडवून टाकली. गोपाल कृष्ण भगवान की जय. शिशुपालावर जास्त प्रेम कोणाचं होतं, दंतवक्राचं होतं. कारण हा पहिल्या युगातला कोण, सत्ययुगातला जय जय होय. कोण, ही तिसरी जोडी होय. तिसरी जोडी कोणती, हे जे आहे शिशुपाल आणि दंतवक्र. तर त्याच्यावर त्याच्या भावाचं प्रेम होतं. माझ्या भावाला मारल्यामुळं हा चवताळून धरला, तिथेही त्याचा वध केला. दोघही भाऊ तिथं वध झाले. अशा प्रकारे त्यांचा इतिहास. मग त्याच्यानंतर काय झालं माहित आहे का, जरासंघाचा उद्धार केला. जरा हा एका जरा नावाच्या राक्षसी यक्षिणी पासून निर्माण झालेला होता, नाही का. हा कोणतरी समजा, कोणतरी काय केलं होतं माहित आहे का, ते जन्मलेले 2 शिशु होते, ते धरले आणि टाकून दिले बाजूला. ते काय कोणाला तरी झाले, ते लंबी कथा आहे. त्या कथेमधलं समजा आपण तिकडे जायचं नाही. ते शिशु झाल्यानंतर ते काय झालं, अरे असे विचित्र शिशु, एकाचा अर्धा भाग, एकाचा अर्धा भाग, ते भाग ते तिनं जंगलामध्ये टाकून दिले. ती तिथं ते यक्षिण गेली. कोण, जरा नावाची यक्षिण. कोण, जरा नावाची जी यक्षिण आहे ती गेल्यानंतर काय झालं माहित आहे का, तिनं बघितल्यानंतर मग तिनं ते जे दोन अर्धे शरीर होते तिनं जवळ आणले. जवळ आणल्यानंतर काय झालं, तर ते दोनही जे शरीर आहे ते एक जीव झाले आणि त्याच्यापासून जो निर्माण झाला तो कोण, जरासंघ वय. मथुरेला 17 स्वारे केले त्यानं, तरच की परच करून सोडलं. कारण जरासंघ होय. तो जरानं जोडल्यामुळं जरा नावाच्या यक्षिणीपासून संघ केला, त्याच्यामुळं त्याचं नाव जरासंघ ठेवण्यात आलं, नाही का. असं मग जरासंघ हा मातला होता. मग याचा आता 17 स्वाऱ्या केल्या, त्याने काही ऋषी मुनी असे मारले. मग आता काय करायचं म्हणून यांनी आता एक अट केला. भगवंताने सांगितलं, कोणाला, भीमाले म्हणतात, भीमा आता आपल्याला चालावं लागते. कुठं, मी सांगतो तिथं जा. घाल कपडे. कोणते कपडे, ते कपडे नाही, कोणते, ब्राह्मणाचे कपडे घाल. ब्राह्मणाचे कपडे घातले. भगवंताने ब्राह्मणाचे कपडे घातले आणि गेले जरासंघाच्या भेटीला. जरासंघाच्या राजधानीमध्ये मल्लाचे मोठे मोठे काय होते, मैदान होते. तिथं मोठे मोठे जे चांगले ताकदवार मल्ल होते, तिथं मल्लाचं शिक्षण दिलं जात होतं. आणि तिथं गेल्यानंतर जरासंघाला नमस्कार केला. नमस्कार केल्यानंतर जरासंघ म्हणतो, तुम्ही कशासाठी आलात ब्राह्मण, तुम्ही कशासाठी आलात. नाही, आमची एक मागणी आहे, सांगा तुमची काय मागणी. तोही दान धर्मीत होता, नाही का, तोही दान धर्मीत होता. त्याला काय पाहिजे सांगा, मागा. नाही म्हणे, आम्हाला दान धर्म तर नाही पाहिजे म्हणे, परंतु आमची एक मागणी आहे म्हणे, आमची इच्छा आहे म्हणे. सांगा तुमची इच्छा काय, तर इच्छा तुमची पूर्ण करतो. आमची एकच इच्छा आहे म्हणे, आमच्या सोबत म्हणे तू आमच्या या दोघांपैकी कोणासोबत तरी तुला लढावं लागलं म्हणे, आणि तुम्ही तुमच्यासोबत आमच्या. आता तो हसला. ती पापड तुमचे शरीर, जरासंघ म्हणतात मला, मी जरासंघ, नाही का, एवढं मोठं मी तरच की परत करून सोडतो लोकांना, आणि तुमच्यापैकी माझ्यासोबत बस एवढीच इच्छा आहे म्हणे. हो का, बर. आता कृष्णाकडे पाहिलं, पहिल्यांदा कृष्णाकडे पाहिलं. कृष्णाने म्हणे, तू तर एका याच्या पटत नाही, एक धोबी घाट जरी मारला तुले तर तू पटकून जाशील, नाही का, तुझ्यात काही राम नाही आहे, नाही का. धोबी घाट जरी तुला हाकलला, धोबी पछाड त्याला म्हणजे, हो धोबी पछाड जरी केला समजा मनाचा, तर तू एका याच्यामध्येच होऊन जाशील, तर तू काही माया कामाचा नाही. मग भीमालेच का नेलं होतं भगवान कृष्णाने, अर्जुनाने काऊन नेलं, अर्जुनाने का नेलं, भीमालेच का नेलं. कारण भीम कसा होता, धष्टपुष्ट. कारण भगवंताने माहित होतं का हा निवड करणारा याची, हा नाही तर म्हणणार नाही, पण निवड माझी नाही करणार,
हा निवड करण कोणाची? आणि आणि जरासंध हा याच्यापेक्षा गदा युद्धामध्ये प्रवीण होता, गदा युद्धात. आणि आपला भीम तर सर्वात वरिष्ठ होता. मग त्याच्यासाठी गदा युद्धासाठी तोच निवडला त्यांनी, नाही का? मल्लयुद्ध हे दोघांच्या समान असेल तरच मल्लयुद्ध होते. तो धनुष्यवाला आणि हा गद्यावाला कसा जमणार आहे, नाही का? म्हणून त्यानं जो पाहिजे होता तोच नेला, भीमाने नेला. दिल्यानंतर हा बरा वाटते म्हणते, हा बरा वाटते पण असा हलकाच आहे, बरा वाटते जोरदार पण आहे याच्यामध्ये येतो, पण बरा वाटते याच्यासोबत खेळत नाही. बरं झालं. त्याची मल्लाच्या तिथे तर होतेच समजा म्हणत मैदानामध्ये गेले दोघे जण गेल्यानंतर पहिले सुरुवात झाली गद्याची, नाही का? तो त्याला गधा मारे, तो हा गधा यायला मारे, असं करता करता परंतु मारता दोघही जण थकले. मग आली कशामध्ये? मग हाता म्हणजे द्वंद्व युद्ध, याच्यामध्ये हाताचं युद्ध समजा म्हणत, नाही का? एकामेकाच्या गद्याने मारून गदे पळाले बाहेर, नाही का? हे गदे नाही, गधा नाही, गदा दा दले का ना दा, नाही का? दवतीतला इथून सुरुवात करायची नाही ना? गदा दवतीतला नाही का? गदा. तर ते गधा पळाल्या. मग आता हातानं युद्ध चालू झालं. मग हाताने युद्ध करता 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 हा आल्या आपण, तो त्याला आपण, हे काही आता हे दोघे जण काही कोणी हारत नव्हते याच्यापैकी, कारण दोघे जण तसेच होते ते. पण शेवटी थकल्यानंतर आता भगवंताकडे याचं लक्षच नाही, कोणाचं? भीमाचं. भीम भगवंताला असं वाटते हा कधी माझ्याकडे पाहिजे, कारण हा जरासंग तसा काही मरत नाही, नाही का? जरासंग तसा काही मरत नाही, किती काही मारा जाईल मरत नाही. तर मग आता हा कदा असं करता करता भगवंताकडे भीमाचं लक्ष गेलं. भीमाला म्हणतात पण एवढा इशारा फक्त भगवंतांनी कोणाला दिला? भीमाला दिल्यानंतर भगवंता मग त्यांनी काय केलं? भीमानं त्याचे दोनही पाय पकडले आणि दोनही असा चिरला आणि फेकून दिला. काही क्षणामध्येच तो पुन्हा जवळ आला, पुन्हा जुळला. असं करता करता किती वेळ झाला? 3 वेळ झाला. 3 वेळा फाडला, 3 वेळा जुटला. तर भगवंत काय म्हणतात? मग भगवंतांनी बरोबर लक्ष दिलं, नाही का? लक्ष दिल्यानंतर भगवंत म्हणतात असं ज्यावेळेस केलं त्यावेळेस वाटलं मग भीमाला काय हे असं फाडा लागते आणि इकडचे तिकडे फेका लागते. मग त्यांनी तसंच त्याला फाडलं, इकडचा इकडे फेकला आणि इकडचा इकडे फेकला. विरुद्ध झाल्यामुळं ते काही आले नाहीत, ते काही जुळले नाहीत. अशा प्रकारे जरासंधाचा इथं उद्धार झाला. गोपाळ कृष्ण भगवान की जय. तुम्हाला सांगितलं होतं का श्रीरामजी त्यांच्या सोबत काय गेले नाही? तर ते याच्यासाठी गेले नाही. ते जर गेले असते ना तर त्याचं अर्धबल यांना गेलं असतं. म्हणून त्यांच्याच एकच व्यक्ती त्यांच्या सोबत गेले नाही. भगवंत हे जे मारतात ना सावध करून देतात, सावध करतात. अंधीमध्ये कोणताच गेम करत नाही. फक्त ते भगवंताला न केल्यामुळे तो श्राप घ्यावा लागला आणि समोरच्या याच्यामध्ये कालामध्ये त्याच्या हातानं मृत्यू त्यांचा घेऊन पत्करून घ्यावा लागला. भगवंतानी शब्द घेतले, दिले का जसं मी तुला मारलं ना येणाऱ्या युगामध्ये तू मला मारशील, हे समोर सांगत मी. गोपाल कृष्ण भगवान की जय. अशा पद्धतीनं जरासंधाचा वध झाला. जरासंधानं जेवढं काही कमावलेलं धन होतं ते एका याच्यामध्ये त्या पुरे भरलं होतं. पण त्यातनं किती जणांचे किती राजांना खतम केलं. त्या प्रत्येक राजाचा टोप त्यानं काय कुठं आणून टाकले होते? त्या बंदीगृहामध्ये त्यानं ते पूर्ण टोप आणून टाकले होते. त्याच्यामध्ये हे जे 2 जण गेले ना तिथं पाहिलं तर तिथं सगळे टोपच टोप होते आणि तो जरासंधाचा टोप तिथून हे घेऊन आले, कारण तो रत्न जडित होता. जरासंधाचा टोप साधारण नव्हता, रत्न जडित होता. आणि तो टोप त्यांनी आणला घरी आणि तोच तो टोप होय परीक्षित राजानं घातलेला आहे का? कारण तो एक तर राजा कसा होता मी सांगत असतो नेहमी, कोणीही कोणाचे कपडे घालू नये, शास्त्र आहे. कोणीही कोणाचं टोपी टोप घालू नये. लग्नामध्ये स्वतः विकत घ्यायचा वाटल्यास तर
आहे एवढी समजा मनाचं, एवढी तुम्हाला हे करायची आहे ना, स्वतः टोप विकत घ्यायचा आणि एकच दिवस घालायचा. पण कोणाचे हे इतक्या जणांच्या डोक्यात गेलेले टोप आणून परिधान करतो आपण, तर तो जर आणि चप्पल कोणाचं पादत राहणे म्हणजे चप्पल कोणाची कोण घेऊन जाऊ नये. नाही का? हा पहिले चोरी होते, चोरी होते. पहिले चप्पल चोरी होई ना, गेली पाहिजे. तुमचं पाप होते तो. स्लीपर राहते ना, घेऊन जाईल पहिले. आता की नाही, तुमची जर चप्पल गेली ना तर असं म्हणायचं, जाऊ चप्पल गेली तर फार चांगलं होईल, चप्पल गेली तर हात जप करता तुम्ही. तुमची चप्पल गेली ना, तुमचं पाप केलेलं त्याच्या वाटेला जाईल. याची माहिती का नाही का? म्हणून कोणाची चप्पल न्यायची नाही, कोणाचं ते टोप घालायचा नाही. कारण ते जे आहेत त्याचे जे आहेत समजा मनाचे गुण ते त्याच्या अंगात जातात. तसंच हा जरा संघाचा टोप असल्यामुळं काय अंशी तो विशुद्ध म्हणजे अशुद्ध होता आणि तेवढ्यात त्यानं कलीला वरदान दिल्यामुळं, सोन्याचं हे त्याला स्थान दिल्यामुळं तत्कन उडी मारली, सोन्याच्या त्या टोपामध्ये गेला. अशा प्रकारे म्हणून कोणाचं काही समजा घालायचं नाही. इंद्रप्रस्थाला गेल्यानंतर कृष्ण अग्रेशन पूजा शिशुपाने असं वध झाला नाही का? म्हणून भगवंत मग तिथं त्यांचं काय झालं, पूर्ण राज्याभिषेक करू दिला आणि भगवंत द्वारकेला परत आले नाही का? भगवंत द्वारकेला परत आले आणि द्वारकेमध्ये चांगल्या प्रकारचं आगमन झालं. त्यांचा काय करण्यात आला, सत्कार करण्यात आला आणि चांगलं त्यांचं स्वागत करण्यात आलं. अशा प्रकारे ते भगवंत काही दिवसांनी मग सुदामदेव, आता आपण सुदामाचं हे पाहून घेऊ चरित्र. आता वाजली किती? 5 वाजले ना किती? ब्रेक झाला ना आता. 5 वाजले? ब्रेक करा. हो का? बरं, आता आपण ब्रेक करू, ते करून टाकू. त्यातही ब्रेक करू.